शेतकरी बंधूंनो, 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो. मित्र हो, आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जवळजवळ 28,000 ते 29,000 क्विंटल इतकी आले असून काल देखील सोलापूर बाजार समितीमध्ये 29,238 क्विंटल इतकी आवक होती. जवळपास आजही तेवढीच आवक आहे. काल जवळजवळ सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या सप्ताहापेक्षा 400 ते 500 रुपयानं बाजारभाव कमी झालेले आहेत. तर मित्रांनो, पाहूया आजचा 29 जानेवारीचा सोलापूर कांदा लिलाव. 1825, 1850, 1850, 21 रुपये, 21 मोठी गोल्टी 21.5 रुपये किलो, 21.5 रुपये पर केजी. 28.5, पौने 29, पौने 29, पौने 29 जाते 29, सव्वा 29, सव्वा 29, 29.5 बोले 29.5, 29.5 बोले 29.5, 28 रुपये जाऊ दे जाते 28 रुपये 28 50, 31, सव्वा 31, 32, 32.5, 32.5 जाते 32.5, 32.5 जाते 32.5, 33 रुपये 33 जाते 33, 33 रुपये 33 जाते हमारे का नहीं जाते 33, 32.5 बड़ा है 23.5 रुपये जाते 23.5 मुझको है लेकिन संजीव पन्ना. नमस्कार शेतकरी राजे. नमस्कार. काय कसा गेला आज आपला कांदा? आता जो हा व्हिडिओ मध्ये कांदा दाखवला होता तो कसा गेला? 33 रुपये. 33 रुपये किलो. एक नंबर. हो. 2 नंबर 32.5. 32.5. 3 नंबर 3,025. 4 नंबर 2400. 5 नंबर 1800. 6 नंबर केलाय का? होय. हा, तो कसा? 1600 रुपये. म्हणजे एकूण 6 प्रकारच्या निवडी होय आज केलेले आहेत. आज तारीख किती आहे? आज 29 तारीख जानेवारी. बरोबर आहे का? नाहीतर कसं शेतकऱ्यांना असं वाटू नये की हा व्हिडिओ जुना आहे. होय. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडनंच थोडीफार माहिती होय रिअलमध्ये शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वात चांगला दर तुम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगाल का? दिनेश बळीराम जाधव, खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. तर आज किती पाकिट आणली होती एकूण? 171 पाकिट आणले. 171 पाकिट आणली. एकूण किती एकर कांद्याचं क्षेत्र आहे आपल्याकडे? एकूण आता 8 एकर. 8 एकर आहे. बरं, त्यापैकी आता हा जो कांदा लागवड केलेला आहे हा कुठला वाहन आहे? हा पुन्हा पुरसुंगी. पुन्हा पुरसुंगी. बरं, ह्याची लागवड कुठल्या महिन्यामध्ये केलेली होती? नोव्हेंबर मध्ये. ऑक्टोबर का नोव्हेंबर? 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबर. सॉरी, 25 ऑक्टोबर म्हणला. ऑक्टोबर. रोप टाकून केली होती का? हा, बरोबर आहे. हे कांद्याचं जे बियाणं आहे ते म्हणजे घरी तयार केलं का विकत घेतलं? घरी तयार केलं. तुम्ही घरी तयार केलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला कांद्याच्या बियाणाचा खर्च वाचवता आला. बर, रोप कुठल्या महिन्यामध्ये टाकलं होतं?
ऑक्टोबर महिना म्हणजे अगोदर म्हणजे सप्टेंबर मध्ये 5-10 तारखेला रोप टाकला. मग लागवडीनंतर तुम्ही काय व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आणि लागवड कशी केली? लागवड सरीवर केली. सरीवर 1.25 फुटाची सरी टाकून लागवड केली. हा म्हणजे पाट पाण्यानं लागवड केली. पाटपाण्यावर महिलांच्या माध्यमातून पाटपाण्यानं लागवड केलेली आहे. म्हणजे वाफे तयार केले. तर सुरुवातीला ज्या वेळेला म्हणजे तुम्ही खुरपणी करता का तणनाशकाचा वापर केला? दिवशी तणनाशक मारलं. नंतर खुरपणी करून खताचा डोस दिला. कुठला खत टाकला? एरिया सुपर 24 सुरुवातीला. एकरी किती? एकरी 3 पोती प्रत्येकी. प्रत्येकी. असं किती डोस दिले? 2 डोस दिले. बर. काय तुमच्या कांद्यावर कुठलं काय रोगराई वगैरे आली होती? रोग होता की क्रेप्स, धुकं. एकूण तुम्ही किती 8 एकर कांदा केलाय? होय. त्यापैकी आज बाजाराला किती आणला? बाजारला 171 गोण म्हणजे 25-30 गुंठ्यातला. 30 गुंठ्यातला. होय. म्हणजे तुम्हाला जवळजवळ एकरी 200 बॅगा अवरेज पडा लागले. होय. म्हणजे आता किती 30 गुंठ्यातला, मग अजून तुमचा कांदा किती शिल्लक आहे? 5 एकर आहे शिल्लक. त्याच्या आधी किती इकलाय? 2 एकर इकलाय. बर. त्याला काय रेट मिळाला? त्याला 48-45. बर. म्हणजे 8 एकरापैकी आता जवळजवळ 3 एकर विकलाय. होय. बर. यावर्षी मग या 3 एकरामधून किती उत्पादन झालं आपलं? सरासरी 7 लाखाला. 3 एकरात 7 लाखाचं. आणि एकरी खर्च काय आहे तुमचा लागणी ते काढणी? एकरी 60-65 हजार. 65,000 रुपये. मग तुमच्याकडं बार्शी परिसरामध्ये बहुतांश लोकांचा भर हा कांदा लागवडीवर आहे. बरोबर आहे का? मग तुम्हाला यावर्षी कांद्याची शेती कशी आहे? फायद्याची आहे का तोट्याची? फायद्याचीच म्हणावं लागेल. एकूण किती क्षेत्र आहे तुमच्याकडं? आपल्याकडं 9 एकर क्षेत्र आहे सगळं. आणि फक्त कांदाच करता तुम्ही? कांदा. कांद्याच्या अगोदर कुठलं पीक घेतलं नाही? अगोदर सोयाबीन घेतलंय की. सोयाबीन घेतलं. सोयाबीन किती एकर केलं होतं? सोयाबीन 6 एकर होतं. 6 एकर. मग काय 6 एकरामध्ये किती उत्पादन भेटलं तुम्हाला यावर्षी? सोयाबीनचं काय विकायला सध्या महाग आहे. सोयाबीन नको वाटायला. रेट एकदम कमी आहे. रेट एकदम लो आहे. किती म्हणजे सर्वसाधारण 41-40 रुपये. 4,000 सरासरी. बरोबर. मग खर्च किती झाला? सोयाबीनची शेती यावर्षी फायद्याची ठरली आहे का? तोटा म्हणजे 5-6 हजार रुपये एकरी शिल्लक राहतील सोयाबीन. हे बराबरी झाली. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा जो ओढ आहे तो कांद्याकडे आहे. गेल्या वर्षी कांद्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे फायदा झाला होता का तोटा झाला होता गेल्या वर्षी? गेल्या वर्षी फायदा झाला. रेट गेल्या वर्षी एकरी उत्पादन काय निघत होतं? गेल्या वर्षी ॲव्हरेज डबल होते की. म्हणजे 3.5. तुम्ही किती काढलं होतं एकरी? 400 पर्यंत निघालंय गेल्या वर्षी. तुम्ही 1 एकरामध्ये 400 बॅगा काढल्या होत्या? 350, 450. 350 ते 450. गेल्या वर्षी दर काय भेटला? गेल्या वर्षी 25 रुपयापासून 17-18 पर्यंत मिळाला. किती एकर कांदा होता गेल्या वर्षी? गेल्या वर्षी 5 एकर होता. किती पैसे झाले गेल्या वर्षी? 7-7.5 लाख रुपयाच्या आसपास झाले. 7.5. पण एकरी तुमचा 60,000 खर्च आहे. म्हणजे 50% तुमचं शिल्लक राहते. तर कांद्याच्या पिकामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे किंवा जो गाभा आहे तो काय आहे नेमकं, की आज बरेच शेतकरी कांदा शेतीमध्ये तोट्यात आहेत. कामाचा टायमिंग. आजचं काम आजच करायचं. कामात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. टायमाच्या टायमाला फवारण्या, त्याची खताचं व्यवस्थापन, तण नियंत्रण, या पद्धतीचं टायमिंग गाठून केले होऊन जाते. म्हणजे तुम्ही किती वर्ष झालं कांद्याची शेती करताय? 8 वर्ष झाली. 8 वर्ष झालं. मग 8 वर्षामध्ये तुम्हाला कधी कांद्या शेतीमध्ये काय म्हणजे तोटा झालाय का? नाही. म्हणजे आज बहुतांश शेतकरी शेती परवडत नाही असं म्हणतात. त्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल? म्हणजे सरकार लक्ष देत नाही. आज सरकारनं निर्यातीवर 20% कर लावला आहे. त्याच्यामुळं निर्यात करताना पण म्हणजे आपला माल जास्त बाहेर जात नाही. अशी सतत शेतकरी म्हणजे
ओरड करत असतात आणि केंद्र सरकार ग्राहकांना स्वस्तात कांदा मिळावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची व्यूहरचना आखत असते आणि त्याचा भुर्दंड आजपर्यंत शेतकऱ्याला बसलेला आहे. होय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता ह्या भावाचा विचार जर केला तर चालू रनिंगला ॲव्हरेज निम्म्यावर आहे. हां. खर्च तर भरपूर आहे. हां. मजुरी वाढलेली आहे, वाहतूक वाढलेली आहे, ठेक्याचा भाव वाढलेला आहे. तर शासनानं बाहेर माल होता होईल तेवढा पाठवायचा प्रयत्न करावा. हां, म्हणजे निर्यातीला चालना दिली पाहिजे. निर्यातीला चालना दिली पाहिजे. हां. सध्याचा दर हा 3300 म्हणजे तुटपुंजा वाटतोय. होय होय होय. म्हणजे खर्चाचा विचार करतात. हां. समाधानकारक नाही. हां. म्हणजे तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी भाव मिळाला आहे म्हणून तुम्ही थोडंसं फायद्यात आहे. होय. परंतु हे फक्त बोटावर मोजणे इतके शेतकरीच गावोगावी फायद्यात आहेत. परंतु जवळजवळ 80% शेतकरी नुकसानीत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं निर्यातीला चालना दिली तरच आगामी दिवसामध्ये शेतकऱ्याला उत्पन्नाच्या दुप्पट तरी किमान पैसे मिळावे अशी आपली अपेक्षा आहे. तर आपण 89 बरोबर बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ₹26.5 किलो, 26.5 पर केजी. ₹18 किलो, ₹18 पर केजी. शिंगळीला बऱ्यापैकी रेट आहे. ₹25 किलो, ₹25 पर केजी. 15 रुपये किलो चिंगळी, ₹15 पर केजी. तर शेतकरी बंधूंनो, आज सोलापूर बाजार समितीमध्ये 3300 रुपये माझ्या बघण्यात सर्वाधिक हायेस्ट रेट गेला असून गोल्टा गोल्टी ही सर्वसाधारणपणे 1000 पासून ते 2000 पर्यंत विकली जात असून मीडियम कांद्याचा रेट हा 2200 पासून ते 2500 रुपयापर्यंत आहे. तर 1 नंबर कांद्याचा रेट हा 2600 पासून ते 3200-3300, कुठंतरी एखादं वक्कल 3400 रुपये असा असून सध्या शेतकरी भाव पडेल या भीतीने कांदा मार्केटला आणत आहेत. तरीसुद्धा सध्या कांद्याचे रेट गेल्या आठवड्याच्या मानाने 500 रुपयाने कमी झाले असून आगामी काळामध्ये एक 15 दिवसानंतर नक्कीच मार्केटमध्ये थोडा का होईना रेट वाढण्याची शक्यता आहे. कारण जो आगाप रब्बी चा जो कांदा आहे, आगाप नाही, मागास जो कांदा आहे तो मागास कांदा सध्या संपत आलेला असून आगामी 10 दिवसानंतर मार्केट हळूहळू पुन्हा एकदा ग्रीप घेण्याची सध्या शक्यता वाटत आहे. तर मित्र थांबूया इथेच, भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. नमस्कार.